हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 30 जानेवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतो. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टच्या पेजवरती एरोटेल सारखेच काही महत्त्वाचे मुद्दे डिस्कस केलेले असतात. ते आपण कव्हर करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती जर सिलेबसच्या दृष्टीतून काही महत्त्वाचा कॉन्सेप्ट असेल, काही महत्त्वाचा कंटेंट असेल, तर ते आपण कव्हर करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. आणि या टोटल डिस्कशनचा उद्देश जो आहे, तो उद्देश एकच आहे, की याचा अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून एक्झाममध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीतून याचा फायदा होईल. हा खरं तर याचा अंतिम उद्देश आहे. असो बघूया. पहिले रुटीन महत्त्वाचं कोणतं आहे? आणि त्याच्यामध्ये मधून एक्झामच्या दृष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतंय? ते सुरू करण्याच्या अगोदर वन टू वन मेंटरशिप कोर्स जो आहे, तो 2 तासाचा वन टू वन मेंटरशिप कोर्स सुरू झालेला आहे. आणि हा जो आहे, तो कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे? जे विद्यार्थी 2 ते 3 वर्ष झाला अभ्यास करतायत, पण स्कोर येत नाहीये. नेमकं प्रिपरेशन कुठं चुकतं हे समजत नाहीये. आणि मग आता कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये करेक्शन आपल्याला करायचं आहे, हे समजत नाहीये. म्हणजे बऱ्यापैकी जो करेक्ट वे असतो अभ्यास करण्याचा किंवा प्रिपरेशन करण्याचा, तो करेक्ट वे कुठेतरी चुकलाय असं वाटतंय. अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे 2 तासाचं वन टू वन मेंटरशिप जे सेशन आहे, जो कोर्स आहे, तो मी खरं तर सुरू केलाय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. तो फॉर्म भरून तुम्ही याच्यासाठी ॲडमिशन घेऊ शकताय. फक्त ज्या विद्यार्थ्या खरं तर या कंडिशनमध्ये आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठीच फक्त हे आहे. बाकी विद्यार्थ्यांनी त्याच्याकडं म्हणजे त्या कोर्सला बाकी म्हणजे नव्यानं सुरुवात केलेली आहे किंवा हे जे मी आता तुम्हाला क्रायटेरिया सांगितलं, की 2 ते 3 वर्ष झाले अभ्यास करतोय, पण समजत नाहीये, की नेमकं कुठं चुकतंय? प्रिपरेशनमध्ये काय करेक्शन करण्याची गरज आहे? प्रिपरेशन चुकले, पण ऑब्व्हियसली मग चुकल्यानंतर समजणारच नाही की कुठं चुकले. त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशातून मी हा जो कोर्स आहे, तो सुरू केलेला आहे. व्हर्चुअल वन टू वन त्या विद्यार्थ्याला त्याचं बॅकग्राऊंड काय आहे? त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे? अभ्यास कशा-कशा पद्धतीने आतापर्यंत केलेला आहे, हे सगळं जाणून घेऊन त्याच्यासाठी एक अभ्यासाचा प्लॅन कसा असायला पाहिजे? नेमकं प्रिपरेशन आतापर्यंत कुठं चुकत आलेलं आहे? हे मी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यासोबत डिस्कशन करून मार्गदर्शन त्याला करण्याचा प्रयत्न करणार आहे. या कोर्सची जी फी आहे, ती 1999 एवढी आहे. आणि हा जो क्रायटेरिया मी आता सांगितलेला आहे, त्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. त्यामुळे त्याच विद्यार्थ्यांनी फक्त याचा विचार करायला पाहिजे. बाकी विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचं नाहीये. जर या क्रायटेरियामध्ये तुम्हाला वाटतं की आपण बसतोय, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जसं मी आता सांगितलं, Google फॉर्म दिलाय. तो Google फॉर्म भरून तुम्ही या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता. असो आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिले रुटीन जे आहे ते आपल्याला काय शिकवता येते. पहिलं जे रुटीन आहे ना, ते इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि ज्या गल्फ कंट्रीज आहेत, अरेबियन कंट्रीज आहेत, त्याचं इंडियासोबत कशा पद्धतीचं रिलेशन आहे, याच्याविषयी आपल्याला चांगल्या पद्धतीने हे इन्फॉर्मेशन देतं आणि त्याच्यामध्ये विशेष करून इंडिया अरब लीगचा या ठिकाणी खरं तर विचार केलेला आहे. तो याचा खऱ्या अर्थानं सेंटर पॉइंट आहे. मग पहिल्यांदा हे रुटीन समजून घेण्यासाठी हे जे कंट्रीज आहेत, अरब लीगच्या ज्या कंट्रीज आहेत, त्या कंट्रीज आपल्याला माहिती असणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. मग इथं ज्या हायलाइट केलेल्या कंट्री आपल्याला बघायला मिळतात, त्या खरं तर कंट्री या अरब लीगच्या खरं तर मेंबर आहेत. हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. इथं लिस्ट सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट या एरोटेलमध्ये हायलाइट केलेली आहे. ती म्हणजे इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. तर याच्यावरती हे जे आहे ना, इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यावरती वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे. जे आपली करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला. त्या लिस्टमध्ये, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे लेक्चर सापडेल. तुम्ही ते बघू शकताय म्हणजे तुम्हाला समजेल की इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे, त्या मॅपवर बघितल्यावर तुम्हाला समजते. पण बाकी त्याचे फायदे काय आहेत? त्याचं खरं तर इंडियाचा याच्यामध्ये काय रोल आहे? हे सगळं तुम्हाला त्यामध्ये चांगल्या पद्धतीने डिटेल मी समजावून सांगितलेलं आहे. पण तुर्तास हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे हा जो रूट आहे, तो याच कंट्रीमधून इथं मेडिटेरेनियन सीपर्यंत पोहोचताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. त्यामुळं
हे आपल्याला मॅपमध्ये तुम्हाला पहिल्यांदा दाखवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता या एरोटेलमध्ये विशेष करून या ज्या खरं तर इथं जर वर्ल्ड मॅप आपण बघितला, तर या ठिकाणी तुम्हाला वर्ल्ड मॅप खऱ्या अर्थानं बघायला मिळतो आणि बऱ्यापैकी इथं जे बोललं जाते, ते बऱ्यापैकी कुठल्या रिजनविषयी बोललं जातंय, तर या रिजनविषयी बोललं जाते. हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे आणि या रिजनमध्ये इंडियाचा जो रोल आहे, तो समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या खरं तर विषयाबद्दल विशेष करून याच्यामध्ये बोललं गेलंय. पण याचं जर बॅकग्राऊंड आपण बघितलं, तर बॅकग्राऊंड आता वर्ल्ड पॉलिटिक्स जे आहे, ते अनेक वेळा आपण डिस्कस काय करत आलोय, की वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर बदलत चाललेली आहे. ठीक आहे, ते टोटली चेंज होत चाललेली आहे आणि त्याचा केंद्रबिंदू कोण आहे? त्याचा केंद्रबिंदू आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. हा यूएसए खऱ्या अर्थानं त्याचा केंद्रबिंदू आहे. आता यूएसए का केंद्रबिंदू आहे? तर यूएसए जे काय आता करतोय ना, त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं जी आत्तापर्यंत जी वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर सुरू होती, म्हणजे आत्तापर्यंत चालत आलेली होती, ती वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर कुठेतरी खऱ्या अर्थानं विस्कळीत झालेली आहे. आणि मग युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असं काय करतोय? तर व्हेनेझुएलामध्ये जातो, तिथं स्ट्राईक करतो. तिथले राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नींना किडनॅप करून यूएसमध्ये आता त्यांच्यावरती खटला चालवतो. ठीक आहे. इराणला डायरेक्टली अनेक वेळा थ्रेट करतो आणि इराणमध्ये जे कशा पद्धतीनं त्यांच्या इंटरनल गोष्टी ह्या विस्कळीत झालेल्या आणि त्याला कशा पद्धतीनं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हा खतपाणी घालतोय, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याचबरोबर क्युबासारखी इथं कंट्री आहे, कोलंबियासारखी कंट्री आहे. हे सुद्धा सेम सिच्युएशनमध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर चायनाबरोबर जर आपण विचार केला, तर चायनाबरोबर यूएसएचं कोल्ड वॉर सुरू आहे. याच्यामध्ये काही दुमत नाहीये. रशियावरती यूएसएने सँक्शन्स लावलेले आहेत, युरोपियन कंट्रीने पण लावलेले. ठीक आहे. कारण रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे डायरेक्टली युक्रेनला खरं तर यूएसए सपोर्ट करतोय. त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. पण रशियाला खूप जास्त विरोध करतोय, हे फोकस करणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हा ग्रीनलँडला सुद्धा खरेदी करणार बोलतोय. जर खरेदी नाही झालं, तर त्याच्यावरती आम्हाला सत्ता प्रस्थापित करावं लागेल. हे डायरेक्टली खरं तर सांगतो. कारण तिथं येणाऱ्या काळामध्ये चायना सत्ता प्रस्थापित करेल, त्याच्यापेक्षा आम्ही सत्ता प्रस्थापित केलं तर ग्रीनलँडचं संरक्षण होईल, अशा पद्धतीच्या गोष्टी करतो. मग ऑब्व्हियसली ग्रीनलँड ही डेन्मार्कची खरं तर सॉव्हरेन टेरिटरी आहे. डेन्मार्क ही कंट्री या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. आता डेन्मार्क जर बघितलं आपण तर हे युरोपियन कंट्रीचे खरं तर एक कंट्री आहे डेन्मार्क. मग आता डायरेक्टली डेन्मार्कच्या सॉव्हरेनिटीवर ज्यावेळेस येतं, त्यावेळेस इथं खऱ्या अर्थानं बाकी युरोपियन कंट्री अचानक जाग्या होतात आणि यूएसएला विरोध करायला लागतात. आणि मग यांची जी पारंपरिक मित्रता चालत आलेली आहे युरोपियन युनियनची आणि अमेरिकेची, ती पारंपरिक मित्रता कुठेतरी त्याच्यामध्ये खटास आलेली आपल्याला बघायला मिळते. राइट. म्हणजे आता हे टोटली हे जे पारंपरिकरित्या, हिस्टॉरिकलरित्या मित्र राहिलेले आहेत, ते कुठेतरी आता तशी सिच्युएशन तेवढे घनिष्ठ मित्र ते आता राहिलेले नाहीयेत. त्यामुळे सगळं जे वर्ल्ड पॉलिटिक्स आहे, ते वर्ल्ड पॉलिटिक्स खऱ्या अर्थानं बदलताना आपल्याला बघायला मिळते, पाहायला मिळते आणि त्याचा जर केंद्रबिंदू आपण कोण आहे बघितलं, तर केंद्रबिंदू युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे आणि याच्यामध्ये इंडियाचा विचार करणं गरजेचं आहे आणि तो कसा विचार करणं गरजेचं आहे, की या सगळ्या केसमध्ये इंडियाबरोबर काय होतंय? तर रशियावरती जे सँक्शन्स लावले जातात ना, रशियाकडून इंडिया सुद्धा क्रूड ऑइल खरेदी करतो. बाकी व्यापार गोष्टींचा करतो, विशेष करून क्रूड ऑइल. मग यूएसएनं काय सांगितलं, की जे रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करतील, अशा पद्धतीचा व्यापार करतील, ते असं समजलं जाईल, की ते वॉर इकॉनॉमीला कुठेतरी सपोर्ट करताय. त्यामुळे त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात टॅरिफ्सला सामोरं जावं लागेल. त्यांच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही जकात लावू आणि इंडियावरती सुद्धा यांनी 50% पर्यंत जकात लावलेली आपल्याला बघायला मिळते. यूएसएनंच आणि येणाऱ्या काळामध्ये ते जवळ-जवळ 500% पर्यंत ते नेऊ शकतायत. म्हणजे जवळ-जवळ सँक्शन्स लावू शकतात, असं सुद्धा डिस्कशन त्यांच्या पार्लमेंटमध्ये झालेलं आहे. मग इंडियाची सिच्युएशन तुम्ही समजू शकताय काय आहे ते. ठीक आहे. आता जे इंडियासोबत झालं, तोपर्यंत हे जे युरोपियन कंट्रीज आहेत ना, त्या युरोपियन कंट्रीज शांतच होत्या. आता ग्रीनलँडच्या विषयामध्ये त्यानंतर यूएसएनं काय केलं, की ग्रीनलँडच्या केसमध्ये ज्या कंट्री आम्हाला सपोर्ट करणार नाहीत, त्यांच्यावरती आम्ही सँक्शन्स लावू. म्हणून युरोपियन कंट्रीने सुद्धा यांना थ्रेट करायला सुरुवात केली आणि काही कंट्रींवरती त्यांनी तशा पद्धतीनं टॅरिफ सुद्धा लावलेले आपल्याला बघायला मिळाले. आणि मग यांच्यामधलं जे काही संबंध आहेत, ते अजूनच तणावत चाललेले आपल्याला बघायला मिळाले. ठीक आहे. आणि म्हणून हे जे काही वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर आहे, ती ऑर्डर खऱ्या अर्थाने विस्कळीत झाली, हे आपल्याला बघायला मिळालं. पण आत्ताचा मुद्दा जो आहे, तो समजून घेण्यासाठी आपल्याला हे सगळं माहिती असणं खूप जास्त गरजेचं होतं. आता यामध्ये इथं आपण जे बोलतोय ना,
ते आपण बोलतो या ज्या गल्फ कंट्रीज आहेत त्याच्यासोबत इंडियाचे रिलेशन याविषयी आपण जास्त करून बोलतोय. आणि जे अरेबियन लीग आहे, जे खऱ्या अर्थानं त्या लीगचे मेंबर्स कंट्रीज आहेत, त्याच्यासोबत इंडियाचे कशा पद्धतीचे रिलेशन आहे, ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण खरं तर बघतोय. आणि मग आता जर आपल्याला खरं तर समुद्र मार्गाने जो जाणारा व्यापार होता ना, जर हिस्टॉरिकल आपण बघितला ना, तर आपल्याला इथं सुएझ कॅनलला वळसा वगैरे घालून आपल्याला सॉरी केप ऑफ गुड होप ज्याला आपण म्हणतो, त्याला वळसा घालून वगैरे आपल्याला इकडं जायला लागत होतं. बाकी कंट्रीपर्यंत पोहोचायला लागत होतं. पण त्यानंतर आपण जवळचा मार्ग शोधला तो म्हणजे हा रेड सी मधून वगैरे जाणारा मेडिटेरेनियन सी मध्ये जातो. मग इकडे युरोपियन कंट्री वगैरे पुढं तसा निघून जातो. आणि त्याच्यापेक्षा जवळचा रोड म्हणजे हा आहे, जो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. ते कॉरिडॉर त्यासाठीच आपण खऱ्या अर्थानं डेव्हलप करतो, जेणेकरून इंडियाला सुद्धा त्याचा खऱ्या अर्थानं फायदा घेता येईल. ठीक आहे. पण आता हा जर मार्ग आपण बघितला, तर या मार्गानं व्यापार करण्यासाठी किंवा इथून खऱ्या अर्थानं प्रवास करण्यासाठी मग ह्या ज्या बाकी कंट्रीज आहेत, त्यांच्यासोबत इंडियाचे खूप चांगले संबंध असणं, मैत्रीपूर्ण संबंध असणं, हे कधीही इंडियासाठी फायद्याचं ठरणार आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि याच खरं तर कंट्रींविषयी आपण या ठिकाणी बोलताना या ठिकाणी बघायला मिळते. ठीक आहे. मग आता इथं जर आपण सारखी कंट्री बघितली, तर छोटीशी सारखी हा चा पॅच आहे, युनायटेड अरब अमिरातचा. या सोबत इंडियाचे खूप चांगले संबंध पहिल्यापासून राहिलेले आहेत. आणि यांच्याबरोबर बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट वगैरे आपण साइन केलेले आहे. त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांच्या खरं तर देशांमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये हे इन्व्हेस्ट करतायत आणि स्वतःच्या करन्सीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं व्यापार करतायत. हे आपल्या सगळ्यांना आतापर्यंत माहिती आहे. आणि सौदी अरेबियासोबत सुद्धा खऱ्या अर्थानं आपण तशा पद्धतीचे संबंध डेव्हलप करण्याचा प्रयत्न आतापर्यंत करत आलेलो आहे आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये यश सुद्धा खऱ्या अर्थानं मिळत आपल्याला आलेलं आहे. इथं सौदी अरेबिया. आणि हे लेखक जे आहे, ते खऱ्या अर्थानं आपल्याला समजावायचा प्रयत्न करतोय. मग हे समजावत असताना या बाकी कंट्री ज्या लीगच्या खरं तर मेंबर आहेत, मग त्यांच्यासोबत इंडियाचे कशा-कशा पद्धतीनं संबंध आहेत, ते खऱ्या अर्थानं लेखक याच्यामध्ये आपल्याला समजावून सांगतोय. मग हे जे तथ्यात्मक इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यासाठी आपल्याला लाईन टू लाईन हे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. मग ही लाईन टू लाईन बघत असताना लेखक जर सुरुवात आपण बघितली, तर सुरुवात कशा पद्धतीनं करतोय? Ministers and delegates of 22-member Arab League are gathering in Delhi for the second India-Arab Foreign Ministers meeting on January 30, 31st, 2026. जानेवारी 30 आणि 31 या 2 दिवसामध्ये हे जे इंडिया अरब फॉरेन मिनिस्टर मीटिंग आहे, ती आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या राजधानीमध्ये दिल्लीमध्ये बघायला ठीक आहे. आणि ह्या मीटिंगचं महत्व काय? आता हे जे लीग आहे त्याचे मेंबर कोण-कोण आहेत तुम्हाला मॅपमधून दाखवलं. हे खरं तर खऱ्या अर्थाने त्याचे मेंबर्स कंट्रीज आहेत. तर या सगळे जे आहे त्यांचे जे काही मिनिस्टर्स आहेत त्यांची मीटिंग आपल्याला आपल्या राजधानीमध्ये बघायला मिळणार आहे. आणि या मीटिंगचं एक वेगळं महत्व काय? तर रॅपिडली चेंजिंग ग्लोबल ऑर्डर. मी आता तुम्हाला सांगितलं की सेंटर पॉइंट कोण आहे याचा? युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे. आणि त्याच्यामुळं जी ग्लोबल ऑर्डर आहे, पॉलिटिकल ऑर्डर, ती खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली आहे, डिसरप्ट झालेली आहे. आणि रॅपिडली त्याच्यामध्ये चेंजेस होताना आपल्याला बघायला मिळतात. मग ते युरोपियन युनियनचा आणि युएसएचा कशा पद्धतीने संबंध तणावलेले आहेत, जे हिस्टॉरिकल होते, ते सुद्धा त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता समजावले. ते बॅकग्राऊंड माहिती असणं खूप जास्त गरजेचं होतं. तर आपल्याला हे जे रॅपिडली चेंजिंग ग्लोबल ऑर्डर हे म्हणतायत ना, त्याचा अर्थ तुम्हाला कळेल. म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला ते बॅकग्राऊंड समजावून सांगितलं. आता तुम्हाला हे रॅपिडली चेंजिंग ग्लोबल ऑर्डर म्हणजे काय, हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. आणि हे सगळं होत असताना या खरं तर मीटिंगचं खूप जास्त खऱ्या अर्थानं महत्व आहे. पुढं प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प्स टोटल डिसरिगार्ड फॉर द सॉव्हरेनिटी ऑफ नेशन्स अँड द रूल्स बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर. आणि मग ते डोनाल्ड ट्रम्प जे आहेत, अमेरिका कशा पद्धतीने याचा सेंटर पॉइंट आहे, हे याच्यामध्ये सांगितलं. मग व्हेनेझुएला सारख्या कंट्रीवरती स्ट्राईक करणं, इराणला धमकी देणं, युरोपियन कंट्रींना धमकी देणं, इंडियाला खरं तर टॅरिफ्स वगैरे लावून धमकी देणं, थ्रेट खाली ठेवण्याचा प्रयत्न करणं. हे सगळं आपण खऱ्या अर्थानं बघितलेलं आहे आणि तेच तिथं खऱ्या अर्थानं लेखक समजावायचा प्रयत्न करतोय. मग इथं इराणचं एक्झाम्पल तर त्यांनी दिलंच. सिरियाचं एक्झाम्पल देतोय. सिरियामध्ये सुद्धा इराणसारखीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. गझा स्ट्रिपमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं यांनी एक पीस टॉकसाठी एक खरं तर ग्रुप सुद्धा डेव्हलप केलाय. त्याच्यामध्ये इंडियाला सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे, की गाझा स्ट्रिपमध्ये शांतता वगैरे प्रस्थापित व्हावी म्हणून. आता याच्या पाठीमागचं एक लॉजिक पण तुम्ही समजून घ्या, जरी लेखकाने इथे डायरेक्टली दिलेलं नसलं तरी. डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटतं, की नोबेल पीस प्राइज मला मिळायला पाहिजे.
त्यामुळे यांनी केविलवाणे प्रयत्न 3 तर ठळक आपल्याला दिसतात कोणकोणते केले. एक तर रशिया-युक्रेन वॉरमुळे मध्ये ते वॉर शांतता तिथं प्रस्थापित व्हावी आणि त्याचं क्रेडिट सगळं स्वतःला मिळावं, याच्यासाठी यांनी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये यांना यश आलं नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं, झेलेन्स्की जे आहेत, युक्रेनचे लीडर, त्यांना यूएसएमध्ये बोलवून वर्ल्ड मीडियावर समोर कशा पद्धतीनं जलील अक्षरशः करण्यात आली, आपण सगळ्यांनी बघितलं. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं, इंडिया-पाकिस्तान वॉर होता राहिलं. आणि ते सुद्धा जे होऊ दिलं नाही, ते खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये खूप मोठा हात होता डोनाल्ड ट्रम्प यांचा. हे त्यांनी स्वतःच स्वघोषित केलं. त्याचबरोबर पाकिस्तानचे जे शहाबाज शरीफ आहेत त्यांना सुद्धा बोलवून त्यांनी सुद्धा ते गुणगान गायलं. आणि ते जिथं ऑब्व्हियसली पैसा मिळणार आहे, कर्ज वगैरे मिळणार आहे, ते 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 करतात. त्यांची ती पहिल्यापासून पाकिस्तानची वृत्ती राहिलेली आहे. त्याच्यामध्ये काय वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाहीये. मग त्यांनी पण केलं, म्हणजे त्याचं क्रेडिट घेऊन आपल्याला नोबेल पीस प्राइज मिळतोय का काय? शांतता दूत वगैरे आपण बनतोय का? अशी इमेज आपली बनते का? तो केविलवाणा प्रयत्न झाला. आणि त्याच्यानंतर आता इस्रायलमध्ये गझा स्ट्रिपमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एका बोर्डची स्थापना केलेली आहे. आणि त्या बोर्डविषयी मी आपल्या ग्रुपवरती, जो अँसर रायटिंग ग्रुप आहे, त्याच्यावरती क्वेश्चन पण प्रिलियमच्या दृष्टीतून फॉर्म करून टाकला होता. तुम्ही सगळ्यांनी ऑब्व्हियसली बघितला असेल तो. आणि मग त्याच्यामध्ये आता हे जे केविलवाणे सगळे पीस म्हणजे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न मीडियासमोर दाखवणे सगळं सुरू आहे ना, ते ऑब्व्हियसली नोबेल पीस प्राइज वगैरे मिळावा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला, त्याच्यासाठी हे सगळं चाललंय, हे तुम्हाला खऱ्या अर्थाने वेगळं सांगायची गरज नाही. ते एक रिझन आहे. ते सुद्धा इनडायरेक्टली लेखक आपल्याला या ठिकाणी समजावायचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी जर सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिरातचा विचार केला, तर त्याचा यमनच्या दृष्टीतून विचार करणं गरजेचं आहे. आता यमन जर कंट्री आपण बघितली, तर यमन ही कंट्री या ठिकाणी आपल्याला असलेली बघायला मिळते. इथं यमन आहे. ठीक आहे. आता या यमनमध्ये तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, की हौती बंडखोर म्हणून एक बंडखोरांचा ग्रुप आहे. आणि तो खऱ्या अर्थानं डेव्हलप केला गेला कुणी? तर तो डेव्हलप केला गेला या इराणनं. ठीक आहे. आणि इराणचा इथं खरं तर पॉलिटिकल इन्फ्लुअन्स आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळतो. ठीक आहे. मग आता इराणला ह्या ज्या मिडल ईस्ट कंट्रीज आहेत त्यांचा लीडर व्हायचा आहे, की त्याला वाटतं की आम्ही खरं तर इथं लीडर असायला पाहिजे आणि आमच्या अंडर या कंट्रीनी खरं तर काम करायला पाहिजे. पण हे इराण आणि सौदी अरेबिया किंवा अरेबियन कंट्रीज आहेत ना, यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं ऑब्व्हियसली हे मुस्लिम बहुल कंट्रीज आहेत, पण यांच्यामध्ये सुद्धा शिया आणि सुन्नीचा वाद आहे. शिया मुस्लिम वेगळे आहेत आणि सुन्नी मुस्लिम वेगळे आहेत. त्यामुळे यांच्यामधली जी कट्टरता आहे, ती जगानं अनेक वेळा बघितलेली आहे. ते एकमेकांना अजिबात पसंत करत नाहीत. मग इथे येमनमध्ये एका साइडला हे हौती बंडखोर वगैरे त्यांना फंडिंग कोण करतं? इराण करतं. ठीक आहे. मग इथं सौदी अरेबियाने एक ग्रुप डेव्हलप केला, यूएईने एक ग्रुप डेव्हलप केलाय, की पॉलिटिकल इन्फ्लुअन्स आपला राहावा आणि आपली खरं तर सत्ता सुद्धा तिथे इनडायरेक्टली राहावी याच्यासाठी. ठीक आहे. मग आता हे तिघं जे आहेत, ते खरं तर तिघं इथं येमेनमध्ये जे काही घडवतायत ना, ते घडवत असतात वारंवार. ठीक आहे. मग आता इथं यूएई आणि सौदी अरेबिया बऱ्यापैकी इथं मिळून काम करत होतं. पण काही दिवसांपूर्वी आपण याच्यावरती एरोटेल पण बघितलं होतं, की हे सुद्धा याच्यामध्ये आता डिव्हाईड झालेले आपल्याला बघायला मिळतात. एकमेकांवरती हे सुद्धा यूएई आणि सौदी अरेबिया या यमनमध्ये कुरघोडी करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि या हौती बंडखोरांसारखेच यांनी सुद्धा काही ग्रुप स्थापन केले ते एकमेकांचे. ते ग्रुप मग एकमेकांमध्येच तिथं खऱ्या अर्थानं लढताना अनेक वेळा आपल्याला बघायला मिळालं. मग ते पॉलिटिकल लढाई असू द्या किंवा हत्यार घेऊन लढाई असू द्या. दोन्ही प्रकार आपण त्या ठिकाणी बघायला मिळाले. पण इथं या लीगच्या माध्यमातून, अरब लीग जे आहे त्या माध्यमातून, मीटिंगच्या माध्यमातून हे दोघं त्या ठिकाणी एकत्र येऊन काम करणार हे सुद्धा आपल्याला बघण्यासारखं असणार आहे. हे लेखकाला या ठिकाणी आपल्याला हे सुद्धा लेखकानं आपल्याला या ठिकाणी हायलाइट करायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊन लेखक काय म्हणतोय? इंडिया टू इज क्लोजली मेंटोरिंग द सिच्युएशन व्हाईल फॉर्म्युलेटिंग द ओन स्ट्रॅटेजी फॉर रिजन. आणि या रिजनसाठी इंडियाची एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे आणि इंडिया जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये एक आपली वेगळी स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट या मीटिंगच्या माध्यमातून करू शकणार आहे, असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि पुढे जाऊन इंडिया अँड अरब लीग. आता अरब लीग जे आहे ना, त्याला आपण लीग ऑफ अरब स्टेट एलएएस म्हणतो. हे जे एलएएस आहे ना, याच्यामध्ये मग इंडियाचे या एलएएस सोबत कशा पद्धतीचे संबंध आहेत, याच्या ज्या मेंबर्स कंट्रीज आहेत त्यांच्यासोबत कशा पद्धतीचे संबंध आहेत, ते लेखक त्या ठिकाणी पुढे आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. पण त्याच्या अगोदर एलएएसची थोडी इन्फॉर्मेशन लेखक सांगतो. हे जे आहे वॉज फॉर्म्ड इन कैरो
ऑन मार्च 22, 1945. मार्च 22, 1945 मध्ये या लीग ऑफ अरब स्टेटची स्थापना झाली होती. ठीक आहे, म्हणजे 1945 म्हणजे भारत देश स्वतंत्र व्हायच्या अगोदरपासूनची अशी जुनी आहे विचार केला. आणि इनिशियली फक्त 7 मेंबर होते. याच्यामध्ये ज्यावेळेस हे खरं तर फाउंड झालं त्यावेळेस 7 मेंबर होते. पण आता जर आपण बघितलं तर याचे आता 22 मेंबर आहेत. 22 देश जे आहेत ते खऱ्या अर्थाने याचे आता मेंबर आहेत. हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्यापैकी याच्यामध्ये ग्रोथ सुद्धा त्याच्यानंतर झालेली आहे. त्याचबरोबर नॉर्थ आफ्रिका आणि वेस्ट एशिया म्हणजे जे ऍडिशनल मेंबर झाले ते नॉर्थ आफ्रिका आणि वेस्ट एशियाचे कसे आहेत ते लेखक या ठिकाणी आपल्याला हायलाइट करायचा प्रयत्न करतो. त्यानंतर मार्च 2002 वेन अ मेमोरँडम अंडरस्टँडिंग MOU साईन झाला वॉज साइन्ड इन्स्टिट्यूशनलायझिंग द प्रोसेस ऑफ डायलॉग प्रोसेसचं जे काही MOM आहे तो खऱ्या अर्थानं 2002 मध्ये इथं साईन झालेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं एक फॉर्मल चर्चा याच्यामध्ये व्हायला पाहिजे हे याच्यामध्ये सांगितलं गेलं होतं. आणि हा MOU जो आहे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग जो आहे तो काय प्रमोट करतो? प्रमोट अँड डेव्हलप द ट्रॅडिशनल रिलेशनशिप ऑफ फ्रेंडशिप अँड कोऑपरेशन बिटवीन इंडिया अँड द अरब स्टेट. हा जो MOU साईन केला गेला हा विशेष करून इंडिया आणि अरब लीगचे जे काही मेंबर आहेत किंवा अरेबियन स्टेट्स आहेत यांच्यामध्ये कशा पद्धतीने ट्रॅडिशनल रिलेशन मैत्रीचे राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर कॉपरेशन कसं आपण वाढवू शकतोय याच्यावरती तो MOU खरं तर झाला होता. त्याच्यावरती तो खरं तर भर देतो. हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि हे रिलेशन दर्शवते की LAS मधलं आणि इंडिया मधलं कशा पद्धतीचं रिलेशन आहे. त्याचबरोबर 2008 द अरब इंडिया कॉपरेशन फोरमची स्थापना झाली. 2008 मध्ये अरब इंडिया कॉपरेशन फोरमची स्थापना झालेली आहे. हे खूप जास्त महत्वाचं आहे. ही 2008 मध्ये झाली. हे आपण लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि अँड इन डिसेंबर 2010 द इंडियन अँबॅसेडर टू इजिप्त वॉज designated as India's परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह टू द अरब लीग. आणि 2010 मध्ये अरब लीगचा इंडियन अँबॅसेडर हा परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह असेल असं या ठिकाणी अरब लीगमध्ये त्याला स्टेटस मिळालेलं आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपला एक अँबॅसेडर जो आहे तो तिथे इंडियाचा खरं तर रिप्रेझेंटेटिव्ह जो परमनंट असेल असं याच्यामध्ये ठरवण्यात आलं. हे कधी झालं तर हे झालं 2010 मध्ये. पुढे जाऊन की पिलर ऑफ एंगेजमेंट जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये महत्वाचे पिलर कोणते आहेत की या एंगेजमेंटमध्ये तर इंडिया LAS पार्टनरशिप गोज बियॉन्ड ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट. ही जी पार्टनरशिप आहे अरेबियन कंट्रीज सोबतची इंडियाची ही ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंटची आहेच पण त्याच्या पुढे सुद्धा त्याच्या बियॉन्ड सुद्धा आहे असं याच्यामध्ये सांगितलं. मग एक एक कंट्री घेऊन लेखक आपल्याला काय सांगतोय. Oman was the first country with which India signed a strategic partnership in 2008. आता बेसिक नॉलेज आपल्याला काय पाहिजे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप काय ठीक आहे बायोलॅटरल ट्रेड अग्रीमेंट काय असतो फ्री ट्रेड अग्रीमेंट काय असतोय MOU चं काय महत्व असतं या बेसिक गोष्टी तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करत असताना माहिती असायला पाहिजे. म्हणजे दोन देशामध्ये या बाकी सुद्धा गोष्टी आहेत बाकी सुद्धा आपण डॉक्युमेंट साईन करत असतोय त्याचं प्रकार आणि त्याचं महत्व तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे ते फक्त तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. आता ओमान आणि इंडिया ओमान हा पहिला देश झाला ज्यानं इंडिया सोबत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपसाठी अग्रीमेंट साईन केला 2008 मध्ये की या कंट्रींचा विचार करता. त्यानंतर सिमिलर ज्या गोष्टी झाल्या त्या UAE सोबत झाल्या 2015 मध्ये म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अग्रीमेंट आपण साईन केला. सौदी अरेबिया सोबत 2019 मध्ये साईन केला. इजिप्त सोबत 2023 मध्ये साईन केला आणि कतार सोबत 2025 मध्ये खरं तर अग्रीमेंट आपण साईन केलेला या ठिकाणी बघायला मिळते. त्याचबरोबर ब्रिक्स असू द्या शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन असू द्या म्हणजे ब्रिक्स जर आपण बघितलं ना तर ब्रिक्समध्ये कोण कोण आहे ब्राझील आहे रशिया आहे इंडिया आहे चायना आहे आणि साऊथ आफ्रिका आहे. ठीक आहे याच्यामधलं इंडियाचं महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचा पण उल्लेख लेखकाने या ठिकाणी केलेला आहे. मग शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये कोण कोण आहे याच्यामध्ये चायनाचा खूप मोठा खऱ्या अर्थानं दबदबा आहे असं मानलं जातं वारंवार. त्यामुळं याची पण इन्फॉर्मेशन आपल्याला असणं खूप जास्त गरजेचं आहे जे की लेखक इथं मुद्दाम हायलाइट करण्याचा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करतोय.
आणि जर पुढं या गल्फ कंट्रीचं व्हिजन आपण बघितलं तर सौदी व्हिजन 2023 आपल्याला माहिती आहे. युएई सेंटिनियल 2071, कुवेत व्हिजन 2035, द ओमान व्हिजन 2040, इंडिया विकसित भारत इन 2047. हे जे सगळ्यांचे हे वेगवेगळ्या कंट्रीनी त्यांच्या त्यांच्या डेव्हलपमेंटचे गोल बनवले की 2047 पर्यंत आपण एवढी ग्रोथ करणार आहे, 2030 पर्यंत आपण या क्षेत्रामध्ये अचिव्हमेंट एवढी करणार आहे, 2040 पर्यंत एवढी करणार आहे. हे वेगवेगळ्या कंट्रींचे गोल आहेत आणि हे गोल साध्य करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट लागेल, मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या आपल्याला सबळ व्हायला लागेल आणि त्याच्यासाठी या ज्या पार्टनरशिप आहेत, हे जे रिलेशन आहेत, हे खूप जास्त महत्वाचे आहेत, असं लेखक या ठिकाणी आपल्याला समजवायचा प्रयत्न करतोय. पुढे जाऊन लेखक म्हणतोय मोस्ट ऑफ इंडियाज एक्सटर्नल ट्रेड passes through the Suez Canal, रेड सी अँड गल्फ ऑफ एडन, जे की मी तुम्हाला इथं तुम्हाला मॅपच्या माध्यमातून दाखवलं की हा जो एरिया आहे ना इथला, गल्फ ऑफ एडन असू द्या, रेड सी असू द्या, सुएज कॅनल असू द्या, हे जे महत्वाचे पार्ट आहेत ना, हे महत्वाचे पार्ट, हा जो रूट आहे या रूटनं आपल्याला व्यापार करायचा असेल तर इथंच आहे सौदी अरेबिया, इथंच आहे यमन, इथं युएई आहे, इकडं खऱ्या अर्थानं इथं इजिप्त आहे. ठीक आहे. मग हे या कंट्रींसोबतचे रिलेशन हे खूप मॅटर करतात आपल्यासाठी. हे आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तेच या ठिकाणी लेखक सांगतोय, की जर तुम्हाला सुएझ कॅनलमधून व्यापार करायचा आहे, रेड सी मधून व्यापार करायचा आहे, गल्फ पॅटर्न मधून तुम्हाला प्रवास करायचा आहे, व्यापार करायचा आहे, तर या कंट्री खूप जास्त महत्वाच्या आहेत. यांच्यासोबतचे जे काही पार्टनरशिप आहे, ती खूप जास्त महत्वाची आहे, रिलेशन खूप जास्त महत्वाचं आहे. असं या ठिकाणी लेखक आपल्याला समजवायचा प्रयत्न करतोय. बायलॅटरल ट्रेड जर आपण बघितला, तर इंडिया आणि अरब लीग मधला जर बायलॅटरल ट्रेड बघितला, करंटली स्टँड ॲट ओव्हर $240 बिलियन, $240 बिलियन पेक्षा जास्त व्हॅल्यूचा आपण खऱ्या अर्थानं व्यापार करतो त्यांच्याबरोबर. इंडिया हॅज साइन्ड द कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट विथ युएई अँड ओमान. ओमान आणि युएई सोबत जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट आपण साईन केलं. मग ही कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट काय असतं, त्याचं महत्व काय असतं, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थानं बघून ठेवायला लागेल. पुढं आपण युएई सोबत किती व्यापार करतोय, सौदी अरेबिया सोबत किती करतोय, कतार सोबत किती करतोय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये खऱ्या अर्थानं किती येते, हे सुद्धा पुढे लेखक आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. हे वेगळं तुम्ही नोट डाऊन करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मग याच्यामध्ये जर मेजर इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट्स इन इंडिया हॅव बीन मेड बाय द युएई, तर युएईनं आतापर्यंत इंडियामध्ये जर इन्व्हेस्टमेंट आपण बघितली तर इन्व्हेस्टमेंट केलेल्या $75 बिलियन, सौदी अरेबियानं $100 बिलियन केली आहे, कतारनं $10 बिलियन केलेले. आणि जर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया जर बघितली आपण, एफडीआय जर इंडियामध्ये बघितली तर ती $2.5 बिलियन एवढी झालेली आपल्याला या ठिकाणी या पार्टनरशिपमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर आपण द इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो कॉरिडॉर सुद्धा डेव्हलप करायचा असेल आपल्याला चांगल्या पद्धतीनं, त्याच्यामध्ये यश मिळवायचं असेल चांगल्या पद्धतीनं, तर या कंट्रींचं महत्व त्याच्यासाठी सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. हे तुम्हाला इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो सांगितला होता. आता या मार्गाने तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला असं या इकडून जावं लागतं. पण डायरेक्टली जर आपण इथं कनेक्ट झालो युएई मध्ये, त्यानंतर अरेबियन कंट्रीमधून इकडं जर आपण निघलो इस्रायलमधून वगैरे, तर खऱ्या अर्थाने याच्यापेक्षा आपल्याला जवळ पडेल. म्हणजे टाइम वाचला, म्हणजे खर्च वाचला आणि बाकी गोष्टी ज्या आहेत त्या आणखी सुद्धा सोयीस्कर झाल्या अंतर कमी पडल्यामुळे. हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. हे सगळं साध्य होणार आहे कधी? या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या अशाच घडत गेल्या तर हे साध्य होणार आहे. हे आपल्याला लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन लेखक एवढ्यावरच थांबत नाही. तर पुढे जाऊन सुद्धा लेखक आपल्याला सांगतोय की द रुपे कार्ड वॉज लॉन्च्ड इन द युएई ऑगस्ट 2019. आता युनायटेड अरब अमिरात याच्यापैकी मी जेवढा अभ्यास याचा केला ना, याच्यापैकी बऱ्या ज्या बाकी कंट्रीसोबत आपले खूप चांगले संबंध आहेत, व्यापारिक संबंध पण आहेत, इन्व्हेस्टमेंट पण खूप मोठ्या प्रमाणात आपण पण करतोय, ते पण करतायत. ठीक आहे, पण युएई हा असा देश आहे की याच्याबरोबर आपली जी प्रगती आहे ती खूप जास्त वेगात होते. आणि रुपे कार्ड विषयी त्या याच्यामध्ये बोलले की रुपे कार्ड तिकडे लॉन्च केलं आपण 2019 मध्ये. त्याचबरोबर एकमेकांची करन्सी युएईची दिरम आहे, आपली रुपये आहे. ही खरं तर त्यांनी खरं तर आपण सुद्धा एकमेकांच्या करन्सीमध्ये आपण कसं व्यापार करू शकतो याच्यावरती भर दिलेला आणि त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे. लीगल करन्सी मानण्यात आलेली आहे.
आता आत्तापर्यंत जे इंटरनॅशनल व्यापार होतात ना, ते बऱ्यापैकी आपण डॉलरला मध्ये व्यापार करायला लागतो आपल्याला किंवा युरोमध्ये आपल्याला व्यापार करायला लागतो. पण जर असं आपण एकमेकांच्या करन्सीमध्ये व्यापार करून तशा विश्वासानं खरं तर काम केलं, तर खऱ्या अर्थानं इथं खरं तर अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे आणि त्याच्यामध्ये जो आहे, तो इंडियाला साथ देताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. त्याचबरोबर मग येणाऱ्या काळामध्ये बहरान असेल, सौदी अरेबिया असेल, कतार असेल आणि मग मध्ये आणखी बाकीच्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी फलताना आणि फुलताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. असं लेखक आशा एक व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतं. आणि मग पुढे जाऊन एनर्जी इज अ क्रिटिकल पिलर ऑफ द पार्टनरशिप. एनर्जी हा खूप मोठा पिलर आहे. आणि त्याच्यामध्ये द रिजन कॅटर्स टू अबाउट 60% ऑफ इंडियन क्रूड ऑइल इम्पोर्ट्स. इंडिया जो क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो, टोटल इम्पोर्टच्या 60% फक्त गल्फ कंट्रीमधून इम्पोर्ट करतो. हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर 70% ऑफ नॅचरल गॅस, टोटल नॅचरल गॅस जो इम्पोर्ट होतो, त्याच्या 70% फक्त या खरं तर रिजनमध्ये इम्पोर्ट केला जातो. रिजनमधून इम्पोर्ट केला जातो. मोर दॅन 50% ऑफ फर्टिलायझर्स अँड रिलेटेड प्रोडक्ट्स, फर्टिलायझर्स असू द्या किंवा रिलेटेड प्रोडक्ट्स असू द्या, एकूण इम्पोर्टच्या 50% आपण या ठिकाणी या ठिकाणावर खऱ्या अर्थाने इम्पोर्ट करतो, असं लेखकाला या ठिकाणी आपल्याला समजावून सांगायचं आहे. आणि मग हे सांगत असताना इराक असू द्या, सौदी अरेबिया असू द्या, असू द्या, आर द टॉप 3 एक्सपोर्टर्स ऑफ क्रूड ऑइल. आणि इराक, सौदी अरेबिया आणि जे आहेत ना, हे टॉप 3 कंट्री आहेत ज्या क्रूड ऑइल एक्सपोर्ट करतात. हे याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगायचा लेखकानं प्रयत्न केलेला आहे. आणि मग पुढं एल-एन-जीचा पण उल्लेख लेखकाने केलाय. लिक्विफाईड नॅचरल गॅस असू द्या. ADNOCचा उल्लेख केलेला लेखकानं. अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीचा इंडियन ऑइल सोबत कशा पद्धतीने डील झालेली, त्याची व्हॅल्यू काय दिली, पण एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं जायची गरज नाहीये. आता हे सगळं असताना कॉन्फ्लिक्ट अँड टेररमध्ये सुद्धा आपल्याला एकमेकांचं सहकार्य लागणार आहे, जो की खरं तर टेररिझमच्या विरोधात वगैरे लढण्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. त्याचबरोबर डिफेन्स पार्टनरशिप अग्रीमेंट सुद्धा आपण करतोय वेगवेगळे. मग त्याच्यामध्ये कंट्री जे आहे ते ओमान, आहे, सौदी अरेबिया आहे, इजिप्त आहे, कतार आहे. या सगळ्या कंट्रीज आहेत. त्याचबरोबर सागर जे आहे, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन रिजन, हे जे खरं तर आपलं एम आहे, हे यांच्याबरोबर आपण साध्य करायचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्याचबरोबर सायबर आहे, स्पेस आहे, ड्रोन आहे. या एरियामध्ये सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये कॉपरेटिव्ह एकमेकांच्या बाबतीत असणार आहे. असं लेखक या ठिकाणी आपल्याला सांगतोय. म्हणजे एकंदरीत कन्क्लूड करत असताना लेखक म्हणतोय, की या रिजनचं इंडियाच्या दृष्टीतून पण खूप जास्त महत्व आहे आणि या कंट्रींना इंडियाचं सुद्धा एक वेगळं महत्व आहे. हे एकमेकांचं जाणून कशा पद्धतीने आतापर्यंत काम करत आलेले आहेत आणि आता जी वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर बदलत आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वेगानं काम होणं गरजेचं आहे, हे लेखक या एडिटोरियलच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. मग याच्याशी रिलेटेड जे काही महत्त्वाचे पॉइंट्स वगैरे आहेत, ते तुम्हाला आता अंडरलाईन करून दाखवले आणि ऑब्व्हियसली ज्यावेळेस आपण डिस्कस करतोय, त्यावेळेस तुम्ही नोट्स त्याच्या बनवत असाल, चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्याच्या नोट बनवत असाल. जर नसाल बनवत तर त्याचा काही उपयोग नाहीये, मग वेस्ट ऑफ टाईम आहे. त्यामुळे मी वारंवार तुम्हाला सांगत असतोय, की ज्यावेळेस आपण डिस्कस करतोय, त्यावेळेस तुम्ही नोट आणि पेन घेऊन बसणं खूप जास्त गरजेचं आहे. ते नोट केलं, त्याच्या वारंवार तुमच्या रिव्हिजन झाल्या, तर त्याचा प्रिलियममध्ये, तर त्याचा मेन्समध्ये फायदा होणार. अदरवाईज ते की हे म्हणजे सायंटिफिकली प्रूव्ह पण आहे, की तुम्ही जर रिवाईज नाही केलं, तर त्या हळू गोष्टी लक्षातून निघून जातात. त्यानंतर परत तुम्ही रिकॉल करू शकत नाही. आणि गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम असा आहे, की आपल्याला एका वेळेमध्ये काही क्वेश्चन काही फॉर्मॅटमधले सोडवायचे आहेत. मग ते प्रिलियमचा फॉर्मॅट असू द्या किंवा मेन्सचा फॉर्मॅट असू द्या. आणि त्याच्यासाठी गोष्टी तुमच्या पक्क्या असणं खूप जास्त गरजेचं आहे. लक्षात राहणं खूप जास्त गरजेचं आहे. दिलेल्या फॉर्मॅटमध्ये, दिलेल्या वेळेमध्ये, दिलेल्या खरं तर पॅटर्नमध्ये तुम्हाला ते कागदावरती उतरता यायला पाहिजे. त्याच्यासाठी मग रिव्हिजन शिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या ज्या महत्त्वाच्या तुम्हाला सिलेबसच्या दृष्टीतून वाटतंय, ज्या मी अंडरलाईन करून स्वतः तुम्हाला सांगतोय, त्या तुम्ही व्यवस्थित नोट करून त्याचे वारंवार रिव्हिजन करणं खूप जास्त गरजेचं असतं. आणि तुम्ही ते ऑब्व्हियसली केली असेल, असं मी मानतोय आत्ता तरी. आणि मग हे जे इन्फॉर्मेशन आहे, ही इन्फॉर्मेशन लेखक आपल्याला एरोटेलमधून
सांगण्याचा प्रयत्न करत होता. मग त्याच्या दृष्टीतून जो काही मॅपचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्या दृष्टीतून मग आणखी काही गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं की मी बोलता-बोलता बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या. त्या गोष्टींचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यावरती क्वेश्चन ऑलरेडी मी आपल्या आन्सर रायटिंग ग्रुपवरती पोस्ट केला याच एरोटेलवरती. ते तुम्ही बघून आन्सर राईट करण्याचा प्रयत्न करा. मला टेलिग्रामला पीडीएफ फॉर्ममध्ये तुमचं आन्सर रायटिंग पाठवा. मी स्वतः तुम्हाला त्याच्यावरती फीडबॅक देतोय. असो, आपण पुढचं काय महत्वाचं आहे ते आपण बघायला सुरुवात करूया. पुढचं जे एरोटेल आहे ना, त्याचं हेडिंग जर आपल्याला बघितलं, तर हेडिंग काय म्हणतंय, की "इज इंडिया प्रिपेअर्ड फॉर द एंड ऑफ ग्लोबलायझेशन?" हे कशामुळे म्हणतंय माहिती आहे का? आता जे तुम्हाला यूएसए जो आहे, तो पॉलिटिकल ऑर्डर जी आहे, ग्लोबल पॉलिटिकल ऑर्डर, त्याच्यामुळं कशा पद्धतीने ती ग्लोबल पॉलिटिकल ऑर्डर डिस्टर्ब होते, हे तुम्हाला आता मी इथं या ठिकाणी समजावून सांगितलं. म्हणजे कुठेतरी जी डिक्टेटरशिप आहे ना, ती डिक्टेटरशिप उभारताना आपल्याला बघायला मिळते आणि इंडिया या सगळ्यांसाठी तयार आहे का? असा प्रश्न विचारून लेखक त्याच्यामध्ये डिस्कस करतोय. कारण यूएसए जो करतोय ना, येणाऱ्या काळामध्ये चायना सुद्धा तोच करायचा प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये रशिया सुद्धा तोच करायचा प्रयत्न खऱ्या अर्थाने करणार आहे, जर तेवढे पॉवरफुल ते येणाऱ्या काळामध्ये झाले तर. मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इंडियानं पुढे जाणं गरजेचं आहे, याच्यावरती तुम्ही एकदा लिहून बघायला पाहिजे. ठीक आहे. पण इथं या एरोटेलमध्ये लेखकानं काही जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली नाहीये. पण यूएसएची जी भूमिका आहे, ती कशी चायनाची असेल, कशी रशियाची असेल, कशी बाकी उभरत्या कंट्रींची असू शकते किंवा वर्ल्ड पॉलिटिकलला, ग्लोबल पॉलिटिकल ऑर्डरला कशा पद्धतीने तसं वळण येत चाललेलं आहे, असं लेखक आपल्याला या ठिकाणी कुठेतरी समजावून सांगायचा प्रयत्न करतो. जे की या ठिकाणी बाकी लाईन टू लाईन हेरोटेल डिस्कस करायची गरज नाहीये. पण मी जे तुम्हाला सांगितलं की यूएसए करतोय आणि त्याच्यामुळे कशा पद्धतीनं ग्लोबल पॉलिटिकल ऑर्डर चेंज होत चाललेली आहे, याची समज आपल्याला असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते समज तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. वारंवार आपण द हिंदूच्या डिस्कशनमध्ये हे जे पॉलिटिकल ऑर्डर आहे वर्ल्ड, ते अनेक एडिटोरियलच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून आपण डिस्कस करत असतोय. जे रेग्युलर फॉलो करतायत ना, त्यांचं हे जवळ पाठ झालं असेल. त्यांची जवळ वर्ल्ड पॉलिटिक्सवरती कमांड आलेली असेल. पुढचं टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती एक एरोटेल आलंय, की आता बऱ्याच जे ॲक्टर्स आहेत, याच्यामध्ये सलमान खानचं एक्झाम्पल दिलेलं आहे. पण अनेक सुद्धा बाकी ॲक्टर्स आहेत, त्यांचं एआय मॉडेल वगैरे बनवलं जातं. त्यांच्या पर्सनॅलिटीचा, त्यांच्या व्हॉईसचा यूज केला जातो. एआयवरती आता बऱ्यापैकी गोष्टी पॉसिबल झालेल्या आहेत. मग तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याचं शोषण होऊ नये, याच्यासाठी खऱ्या अर्थानं हा मॅटर हा जो आहे, तो दिल्ली हायकोर्टामध्ये गेलेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचे रिलेटेड नोटीस वगैरे पाठवली, हे सगळे याच्यामध्ये डिस्कस केले. याच्यामध्ये एक गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे, ज्याच्यावरती प्रिलियमला याच्या अगोदर क्वेश्चन आलेला आहे. तो म्हणजे ज्युडिशरीचं के.एस. पुट्टस्वामी व्हर्सेस युनियन ऑफ इंडियाची 2017 ची केस आहे. याच्यामध्ये आर्टिकल 21 च्या अंडर प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार असायला आहे, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं. प्रिव्हसी इज अ फंडामेंटल राइट अंडर द आर्टिकल 21 हे डायरेक्टली या केसच्या अंतर्गत 2017 मध्ये सांगितलं होतं. त्यामुळे ही केस तुम्ही नोट डाउन करून ठेवायला पाहिजे आणि याचं जे जजमेंट आहे, 4-5 लाईनमध्ये जे काही जजमेंट तुम्हाला त्याची समरी काढू वाटेल, ती काढून तुम्ही त्याची नोट बनवून ठेवायला पाहिजे. हे डायरेक्टली आन्सर रायटिंगमध्ये यूज करता येतं. हे डायरेक्टली एसेमध्ये सुद्धा अनेक वेळा यूज करता येतं. त्यामुळं त्या दृष्टीतून या गोष्टीकडे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर आर्टिकल 19(1) जी याचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. हे सुद्धा तुम्ही बघून ठेवा, की हे नेमकं कशाशी रिलेटेड आहे. याच्यामध्ये विशेष करून तुम्हाला आर्टिकल 19 मध्ये जावं लागेल आणि बघायला लागेल, की काय याच्यामध्ये एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि आर्टिकल 21 तर तुम्हाला बघावंच लागेल या केसच्या अंतर्गत. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाही अभ्यास करण्यासारखं. पण ह्या काय तथ्यात्मक गोष्टी होत्या, त्याचा आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. इथून पुढं ज्या काही आपल्या महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज सुरू होत आहेत. पहिलीच महत्त्वाची न्यूज जी आहे, ती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 शी रिलेटेड आहे. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल देऊन पण सांगितलेलं आहे, एक केस पण सांगितली आहे, की एका शेतकऱ्यावरती आणि त्याच्या मुलावरती एका चित्त्यानं हमला केला आणि त्यांनी स्वतःच्या बचावाअंतर्गत त्या चित्त्याचा कुठेतरी त्यांच्या हातून हत्या झाली त्या चित्त्याची. त्याच्यामुळं ते स्वतः पण इंज्युअर खूप जास्त झाले होते. त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू होती. आणि त्याच्यामध्ये जे फॉरेस्ट ऑफिसर्स आहेत, त्यांनी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 च्या अंतर्गत या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आणि त्यांच्यावरतीच उलट खऱ्या अर्थानं केस दाखल करण्यात आपल्याला आलेली बघायला मिळाली. आणि त्याच्यामुळं मग वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे 1972 हा खरं तर चर्चेचा मुद्दा बनलेला आहे. त्यामुळं फक्त याच्यामध्ये अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायला लागेल आपल्याला?
वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे, तो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आपल्याला नेमकं काय सांगतो? या गोष्टीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला चांगल्या पद्धतीने काढून ठेवायला लागेल आणि ती इन्फॉर्मेशन आपण चांगल्या पद्धतीने काढून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. सगळ्यात महत्त्वाची आजची द हिंदूची जर गोष्ट आपण बघितली तर इकॉनॉमिक सर्व्हे जो आहे 25-26 साठीचा, तो इकॉनॉमिक सर्व्हे पब्लिश झालेला आहे. त्याच्यावरती मी वेगळं लेक्चर ऑब्व्हियसली बनवीनच, पण या इकॉनॉमिक सर्व्हेचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं असतोय. आपण आपलं सिलेबसमध्ये जो इकॉनॉमी सब्जेक्ट आहे ना, त्याचा तुम्ही जो अभ्यास करता त्याच्यामध्ये इकॉनॉमिक सर्व्हेचं खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुमचा बेसिक स्टडी जर झाला असेल, तर इकॉनॉमिक सर्व्हे हा चांगल्या पद्धतीनं तुम्ही लाईन टू लाईन अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्या शॉर्ट नोट्स काढून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. ते रिवाईज करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण जर ट्रेंड एक्झामचा बघितलं, तर प्रिलियम घ्या तुम्ही किंवा मेन्स घ्या. याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी ज्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये डिस्कस केलेल्या आहेत ना, त्याच्या अवतीभोवतीच्याच आत्तापर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळे इकॉनॉमिक सर्व्हेचं खूप जास्त महत्त्व आहे. त्याचा अभ्यास आपण करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून हे इकॉनॉमिक सर्व्हेचे अजून पण भरपूर न्यूज आहेत इकॉनॉमिक सर्व्हेचे. वेगवेगळे तथ्य त्याच्यातले आलेत. पण याच्यावरती एक वेगळं स्पेशल लेक्चर मी बनवण्याचा ट्राय करतो. म्हणजे आपल्याला एका ठिकाणी हे सगळं आपल्याला बघता येईल. इकॉनॉमिक सर्व्हे एक्झॅक्टली काय आहे ते. पुढची न्यूज आहे ते यू-जी-सी कॅम्पस इक्विटी रूल जो आहे, त्याच्याशी रिलेटेड आहे. आता याच्याशी रिलेटेड एक गव्हर्नमेंट कायदा आणतं. त्या कायद्याच्या अंतर्गत काय, की वेगवेगळ्या कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांबरोबर जातीच्या आधारावरती वगैरे भेदभाव जो होतो, तो टाळण्यासाठी एक कायदा आणला गेला होता. तो यू-जी-सी इक्विटी वगैरे त्याला म्हटलं गेलं होतं, तो ॲक्ट आणि त्याच्या अंतर्गत मग कुणासोबत जर डिस्क्रिमिनेशन होत असेल, तर डायरेक्टली कंप्लेंट करू शकत होता आणि ज्याच्या विरोधात कंप्लेंट होईल, मग तो जर त्याला जर शिष्यवृत्ती मिळत असेल, तर ती बंद होईल. बाकी सगळे असे प्रावधान होते. मग याच्यामध्ये जे खरं तर कास्टमधले स्टुडंट नाहीयेत, ओपन कॅटेगरीमध्ये येतात. ते खरं तर रस्त्यावर उतरून प्रदर्शन करायला लागले. बाकी लोकं प्रदर्शन करायला लागली. त्यांना भीती या गोष्टीची होती, की याच्यामध्ये खोट्या केसेसचा वापर होऊ शकतो आणि लोकांचे करिअर बरबाद होऊ शकतात. त्यामुळे तुर्तास हा खरं तर स्थगित केला गेलाय. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हा जो मुद्दा आहे, तो गेला होता आणि त्यामुळं हा जो ॲक्ट आहे, तो खऱ्या अर्थानं न्यूजचा मुद्दा बनलेला आहे. त्यामुळे ते प्रकरण एक काय नेमकं, हे आपण एक वेगळी केस स्टडी म्हणून त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं होऊन बसतं. आणि याच्यामध्ये इक्वेलिटीचा बोललं जातंय, की इक्वेलिटी, डिस्क्रिमिनेशन या गोष्टी बोलल्या जातात. मग इक्वेलिटी ही कॉन्सेप्ट आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करावीच लागते. मग ती इक्वेलिटीचा आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं याच्या अंतर्गत होऊन बसतंय. आणि पुढं बघितलं तर आपण बघतो, की लीडर्स वेलकम सुप्रीम कोर्ट स्टे ऑफ यू-जी-सी इक्विटी रूल्स. सुप्रीम कोर्टाने याच्यावरती स्टे जो आणलेला आहे, तो या ठिकाणी न्यूज आलेली आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी खरं तर आजचा द हिंदू मी समाप्त करतोय. ज्या विद्यार्थ्यांना ॲन्सर रायटिंग करायचं आहे, ते विद्यार्थी टेलिग्राम चॅनल जो आहे, तो जॉइन करून ॲन्सर रायटिंग सुरू करू शकतायत. तिथं जे मी क्वेश्चन पोस्ट करतोय, जे आपण द हिंदूमध्ये डेली बेसिसवरती डिस्कस करत असतोय, त्याच्यावरती आधारित तिथं मी क्वेश्चन पोस्ट करतोय. जेणेकरून तुम्ही डे 1 पासून ॲन्सर रायटिंग फक्त या लेक्चरच्या आधारावरती लिहू शकता किंवा द हिंदू जर तुम्ही डेली बेसिसवरती रीड करत असाल, तर त्या आधारावरती सुद्धा, त्या नॉलेजवरती सुद्धा तुम्ही ॲन्सर रायटिंग सुरू करू शकता. आणि जे तुम्ही लिहिलेलं ॲन्सर आहे, ते पी-डी-एफ फॉर्ममध्ये तुम्ही टेलिग्रामला मला पाठवू शकता. मी स्वतः तुम्हाला त्याच्यावरती फीडबॅक देतो. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शन्सनुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जर तुम्हाला वाटत असेल हे मराठी विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे, फायद्याचं आहे, तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.